लपंडाव ह्या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. सखीच्या समोर मनस्विनी आणि तेजस्विनी दोघीही सारख्याच लूकमध्ये आलेले असतात. आता नक्की सरकार खरी आहे की ही तेजस्विनी खरी आहे, यात आता ह्या सखीला खूप कन्फ्युजन होतं. त्याच वेळेला गौतम काकासुद्धा आता मनस्विनी आणि तेजस्विनी दोघींकडे बघू लागतात. या सरकारने मुद्दामूनच तेजस्विनी ही खरी नसून मीच खरी आहे हे दाखवण्यासाठी तिच्यासारखी साडी, तिच्यासारखी वेणी, तिच्यासारखा लूक केलेला असतो. त्यामुळे सखीला आता खरी तेजस्विनी कोण आहे हे ओळखणं खूप कठीण जात असतं. मग आता तिथे येतो कान्हा. कान्हाला माहिती असतं की सरकार ही किती खोटारडी आहे. त्यामुळे तिचं सत्य बाहेर आणण्यासाठी त्याने आज रामनवमीची पालखीच घरी बोलवलेली असते. तो येतो आणि म्हणतो की आज आज ह्या देवाच्या साक्षीने प्रभू रामचंद्रच आपल्याला सांगतील की खरी तेजस्विनी कोण आहे ते. त्यामुळे तुम्ही दोघीजणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक व्हा. असं म्हटल्यावर तेजस्विनी आणि मनस्विनी दोघीही पुढे येतात. पण आता सरकार जरा घाबरलेली असते, पण तिला वाटतं की मला काही कोणी ओळखणार नाही, कारण ती पूर्णपणे तेजस्विनीसारखंच बोलत असते आणि तिच्यासारखंच वागत असते. पण कान्हा खूप हुशार ठरलेला आहे, कारण एकदा गौतम काकांनी त्याला सांगितलं होतं की सरकारचे डोळे खोटे आहेत. ती लेन्स घालून फिरते, कारण त्याने एक दिवशी खारे शेंगदाण्याचे जे काही टलफर आहेत ते तिच्या तोंडावर फेकले होते आणि त्यानंतर तिच्या डोळ्यातून त्या लेन्स खाली पडल्या होत्या. आज त्याला तेच बघायचं असतं की खरी तेजस्विनी कोण आहे. त्यामुळे तो आता जेव्हा ह्या दोघीही देवाच्या पाया पडत असतात, त्याच वेळेला देवाच्या पायांजवळ असलेला गुलाल तो त्या दोघींच्याही डोळ्यासमोर फेकतो आणि जसा गुलाल त्यांच्या डोळ्यात जातो त्यावेळेला तेजस्विनी आणि ही मनस्विनी दोघेही डोळे चोळू लागतात आणि मात्र इकडे सरकारच्या डोळ्यात असलेल्या लेन्स ह्या खाली पडतात आणि तेव्हा सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि सखीला धक्का बसतो, कारण ही सरकार एवढं दिवस खोटेपणाने वागत होती आणि हे सत्य समोर आलेलं असतं. तेव्हा आता सरकारला कान्हा आणि सखी काय शिक्षा देणार हेच आपल्याला पाहायचे, म्हणूनच पाहायला विसरू नका लपंडाव. धन्यवाद.